श्री स्वामी समर्थ समर्थ क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। मी आज माझा यूट्यूबचा प्रवास कसा चालू झाला आणि माझे सबस्क्रायबर कसे कंप्लीट झाले ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। म्हणजे 0 ते 4000 म्हणजे 4200 काही सबस्क्रायबर आहेत आत्ता, आणि ते कसे कंप्लीट झाले ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचप्रमाणे सबस्क्रायबर कसे वाढवायचे, जे नवीन यूट्यूबर आहे त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवते खास, की आपले सबस्क्रायबर कसे वाढवायचे। कारण मी 2-3 वर्ष झाली यूट्यूबवरती काम करते आणि मी कोणत्या फेसमधून गेले, कसे माझे सबस्क्रायबर वाढले ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। जेव्हा मी यूट्यूबवरती आले तेव्हा मला माहीत नव्हतं की व्हिडिओ कसे बनवायचे, एडिटिंग कसं करायचं, सबस्क्राईब कसे वाढतील आणि केव्हा व्हिडिओ शेअर करायचा, याची काही आयडिया नव्हती। माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा कोणी नव्हतं की जे सांगणार होतं की यूट्यूब चॅनल कसं चालवायचं वगैरे, काही मला काहीच माहिती नव्हती। मी असंच सगळं करत गेले आणि काही नंतर मग पुढे गेल्यानंतर खूप व्हिडिओ बघितले, काही इन्फॉर्मेशन भेटले, त्याप्रमाणे मी करत गेले आणि माझे सबस्क्रायबर वाढले। आता 4000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले। चॅनल मोनिटायझेशन होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर कंप्लीट पाहिजे आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट पाहिजे, आणि ते माझं पूर्ण झालेलं आहे। आणि ते सगळं तुमच्या आशीर्वादाने कंप्लीट झालेलं आहे। खरंच तुमचे खूप खूप आभार आहे सबस्क्राईब ज्यांनी मला केलं आणि माझ्या 4000 सबस्क्राईब कंप्लीट झाले, त्या सर्वांचे मी खरंच खूप मनापासून आभारी आहे। जेव्हा मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं तेव्हा मी माझ्या छोट्या बाळाचे व्हिडिओ टाकत होते, शॉर्ट व्हिडिओ टाकायची, पण त्याला पण 1-2 असे व्ह्यूज यायचे, कधी 4, कधी 5, 100, 50 असं व्हायचं। मी रोज टाकायची, वाटत होतं की चला व्ह्यूज वाढत नाही, कशाला बंद करून टाकते असं वाटायचं, आणि कधी कधी टाकायचे तर कधी कधी टाकत नव्हते व्हिडिओ। मग असंच काही दिवस टाकत गेले आणि मग त्याचे एक दिवस काय आलं, दुपारी मी 1 वाजता व्हिडिओ टाकला आणि त्याच्या 1 तासामध्ये 2,500-3 हजार व्ह्यूज वाढले। त्यानंतर मला बरं वाटलं की चला व्ह्यूज वाढत आहेत, त्याप्रमाणे मी टाकत गेले, व्हिडिओ शेअर केले। परत मग चांगलं चॅनल चाललं, शॉर्ट व्हिडिओ मी टाकले आणि माझे व्ह्यूज वाढायला लागले। जर तुम्हाला पण व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही पहिला शॉर्ट व्हिडिओ बनवा आणि ते शॉर्ट व्हिडिओ बनवून अपलोड करा। कारण की जर आपण शॉर्ट व्हिडिओ बनवले तर ते जास्त पब्लिकपर्यंत पोहोचतात आणि त्याला चांगले व्ह्यूज पण येतात आणि त्याला सबस्क्रायबर जास्त लोक करतात। लॉंग व्हिडिओला कोणी जास्त सबस्क्रायबर करत नाही, तसं झालं। त्यानंतर मी काय केलं, म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ टाकायची, मग माझे सबस्क्रायबर कंप्लीट झाले, त्यानंतर मी लॉंग व्हिडिओ चालू करायला सुरुवात केली। तुम्ही पण असंच करा, पहिला शॉर्ट व्हिडिओ बनवा, त्याने सबस्क्रायबर कंप्लीट करून घ्या आणि तसंच मग लॉंग व्हिडिओ पण चालू करा, दोन्ही पण करत। फक्त लॉंग व्हिडिओ करतो म्हटलं तुम्ही तर सबस्क्रायबर कंप्लीट होणं पॉसिबल आहे, कारण की लवकर सबस्क्रायबर कंप्लीट होत नाही। जर शॉर्ट व्हिडिओ टाकला तर लवकर सबस्क्रायबर कंप्लीट होते। त्याचप्रमाणे मी खूप मेहनत घेतली यासाठी, खरंच खूप, म्हणजे मी पण असं वाटायचं की अरे यार व्हिडिओ बनवते, काहीच होत नाही आहे, सबस्क्राईब होत नाहीत, काही व्ह्यूज वाढत नाहीत, काहीच नाही। मी काय करायची, काही दिवस व्हिडिओ करायची, काही दिवस बंद करायची, असं वाटतं ना अरे यार चला व्ह्यूज बनत नाही आहेत, कशाला करूया असं वाटायचं। पण असं करू नका, जी मी चुकी केली ती तुम्ही करू नका। मी पण असं करायची, कधी व्हिडिओ टाकायचे तर टाकायचे, तुम्ही असं कंटिन्यू व्हिडिओ टाकत जा, तुम्हाला चांगले व्ह्यूज येतील आणि सबस्क्राईब वाढते आणि यूट्यूब पण तुम्हाला सपोर्ट करेल। सांगायचं असं की जर तुम्हाला यूट्यूबवरती काम करायचं असेल तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाका आणि लोक काय बोलतात याकडे अजिबात विचार करू नका, अजिबात लक्ष देऊ नका। की आपण कसं असतं, काही लोक व्हिडिओ बनवतो आपण, मग काही लोक बोलणार पण असं अरे ही व्हिडिओ बनवते, अशी करते तशी करते, पण त्याच्यावर तुम्ही विचार करू नका। माझ्यावेळेस पण असं झालं, मी त्यांच्याकडे विचार नाही केला आणि म्हणून मी आज तुमच्यासोबत बोलते, तुमच्यासोबत हा मी अनुभव माझा शेअर करते। अजिबात तुम्हाला जर यूट्यूबवरती काम करायचं असेल, स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं असेल तर लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका। आणि जे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करता त्याच टॉपिकवरती करा। समजा जर तुम्हाला एखादा तुम्ही व्हिडिओ अपलोड केला आणि त्यावर जर तुम्हाला चांगले व्ह्यूज आले तर त्याच्यावरतीच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे त्याच सब्जेक्टवरती व्हिडिओ बनवत जा आणि तुम्हाला चांगले व्ह्यूज पण येतील आणि सबस्क्राईबर वाढते। त्यामुळे तुमचं चॅनल मोनिटायझेशन होऊ शकतं नाही, होणारच मोनिटाईज। मग असा होता माझा अनुभव। मी पण शून्यातून आता आलेली आहे बाहेर। मी पण खूप मेहनत घेतली, खूप म्हणजे अशी एवढ्या वेळेस विचार करायचे ना की यार कसं सगळ्यांचे कसं असतं, काही लोकांचे ना 1 तासामध्ये 50,000, 2,000, 3,000, 5,000 असे व्ह्यूज येतात आणि आपल्याला 1, 2, 3, 4 दिवस जरी आपला व्हिडिओ असेल तर त्याला व्ह्यूज येत नाहीत, मग तेव्हा खूप वाईट वाटतं। त्यासाठी मी आता अनुभव आला चांगला, त्यामुळे शेअर करते। मला पण चांगले ते व्ह्यूज आलेले आहेत। अजून जर तुम्हाला माझ्याकडून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट्स करा, मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेन। कारण की मी यातून गेलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाला हेल्प करणे गरजेचे आहे। आणि मी हा व्हिडिओ मराठीमधून बनवला आहे, कारण मी मराठीच आहे ना। यूट्यूबवरती असे खूप कमी व्हिडिओ आहेत की जे मराठीमध्ये सांगतात की यूट्यूब कसं चॅनल ग्रो करायचं हे यासाठी। आणि जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवायचा असेल तर लॉंग व्हिडिओ तुम्ही 5 मिनिटाच्या वरती बनवा आणि त्यात क्वालिटी आणि क्लिअरिटी चांगली ठेवा, बघा तुम्हाला व्ह्यूज येतील आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल।
आणि शॉर्ट व्हिडिओ हा 1 मिनिटाच्या आतमध्ये असतो, त्यामुळे 1 मिनिटाच्या वरती नसतोच तो, 1 मिनिटाच्या आतमध्ये असतो. तोपर्यंत तुम्ही आता आलेला आहे मिनी व्लॉग, तुम्ही मिनी व्लॉग पण टाकू शकता, त्यामुळे तुमचे व्ह्यूज पण वाढतील आणि तुमचं सबस्क्राईब पण वाढते. अजून काही हेल्प हवे असेल तर नक्कीच मला कमेंट्स करा, मी तुम्हाला शेअर करेनच. तर आता मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.